शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकविषयी माहिती बघणार आहोत. तर तो टॉपिक म्हणजे अँटागोनिस्टिक इफेक्ट ऑफ न्यूट्रियंट्स, म्हणजे अन्नद्रव्यांचा एकमेकावर होणारा परिणाम. मूलतः जर बघायचं झाले तर आपण पिकात जी अन्नद्रव्य वापरत असतो, तर ते वापर करत असताना एकमेकांविरुद्ध जो पिकात परिणाम होत असतो, तसेच एक अन्नद्रव्य दिल्यास त्याचा दुसऱ्या अन्नद्रव्यावरती काय प्रभाव होतो, तर त्याला आपण अँटागोनिस्टिक इफेक्ट असे म्हणत असतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कसे हे अन्नद्रव्य पिकात कारणीभूत ठरत असतात. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक म्हण लक्षात असेल की आपलेच चांगले नाहीत, तसंच या अन्नद्रव्यांच्या बाबतीत सुद्धा आहेत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्यांचा विरोधी परिणाम जर बघायचा झाला तर जसे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करणारे इन्सुलिन आणि ग्लुकागॉन बघितले, तर एक साखर वाढवते तर दुसरे साखर कमी करते. तसेच अन्नद्रव्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याच पद्धतीने पिकात जर बघायचे झालं तर आपल्या पिकात जर मॅग्नेशियम वाढले तर आपल्या पिकातील पोटॅश, कॅल्शियम व मॅग्नीज कमी होत असते. तर या प्रक्रियेला आपण अँटागोनिस्टिक इफेक्ट असं म्हणत असतो. जर तुम्हाला बघायचे झाले तर खाली आपण एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये बघायचे झाले तर जर आपण पिकाला न्यूट्रिशन वाढवलं, तर आपल्या पिकावरती कुठल्या प्रकारच्या न्यूट्रिशनवरती कमतरता आपल्याला जाणून येत असते, तर आपण खालील दिलेल्या तक्त्यामध्ये बघू शकतो. जर आपल्या पिकातील मॅग्नेशियम वाढले तर पोटॅश, कॅल्शियम व मॅग्नीज हे कमी होत असतं. तसेच त्याच पद्धतीने पिकातील जर का कॅल्शियम जर का वाढले असेल, तर पिकात पोटॅश, मॅग्नेशियम हे कमी होत असते. जर पिकात पोटॅश वाढले असेल तर नायट्रोजन, मॅग्नेशियम व कॅल्शियम व बोरॉन हे आपल्याला कमी होताना दिसून येत असते. जर पिकात नायट्रोजन वाढले असेल तर पिकातील फेरस व कॉपर हे आपल्याला कमी होताना दिसून येत असते. जर आपण फॉस्फरस जर का पिकात वाढला तर पिकातील झिंक व कॅल्शियम हे कमी होताना दिसून येत असते. तसेच पिकात जर का सल्फर वाढले असेल तर बोरॉन व मॉलिब्डेनम आणि फेरस हे कमी होताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने आपल्या पिकातील जर का कॉपर वाढले असेल तर झिंक आपल्याला कमी होताना दिसून येत असते. तर अशा पद्धतीने हा चार्ट दिलेला आहे व चार्ट तुम्ही समजून घेऊ शकता की कशा पद्धतीने जर का न्यूट्रिशन वाढलं तर कुठलं न्यूट्रिशन हे कमी होत असतं. तर तुम्ही खाली दिलेल्या चार्टवरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर अशा प्रकारे जर आपण बघितले तर अन्नद्रव्यांचा आपल्या पिकात परिणाम होत असतो. तर बरेच शेतकरी बांधव विचार करत असतात की मी पिकाला हे दिलं, मी पिकाला ते दिलं, तरीसुद्धा रिझल्ट मिळत नाही. तर आपण एक अभ्यासू शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की अन्नद्रव्य जास्त प्रमाणात वापर केल्यावरती आपल्या पिकात व जमिनीत आपल्याला काय बदल हे पाहावयास मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का ह्या बाबींवरती जर का काम करायचे असेल तर कुठलेही पीक घेत असताना तुम्ही माती परीक्षण करून घ्या, मगच पुढील पीक घ्या व त्यात सुधारणा करा व आपल्या आलेल्या अहवालानुसार जर आपण त्यात न्यूट्रिशन दिलं पिकात, तर चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्कीच रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पिकातील अन्नद्रव्यांचा अभाव व परिणाम या टॉपिकविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.